बिग बॉस मराठी सीझन 6 आता अंतिम टप्प्यावर आले आहे. 100 दिवसांचा पल्ला हा शो अगदी काही दिवसात पार करणार आहे. तसे पाहिले तर सुरुवातीपासून एवढी TRP या शोला नव्हती, परंतु शेवटी प्रसिद्धी या शोला मिळताना दिसत आहे. आता आपल्याला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहे. 6वा स्पर्धक रेवा आपल्याला घराबाहेर जाताना दिसत आहे. आता फक्त टॉप 5 स्पर्धक बाकी आहे. विशाल कोरटियन, तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दीपाली सय्यद हे स्पर्धक आता बाकी आहे. यामधून विजेता मिळणार आहे. चला अगदी थोडक्यात प्रत्येक स्पर्धकाबद्दल चर्चा करूया. विशाल. सुरुवातीपासूनच विशाल अत्यंत चांगला खेळताना एक टीम लीडर म्हणून तो खेळताना दिसतो. टास्कसुद्धा संपूर्ण अत्यंत चांगला खेळला. टीममध्ये भरपूर भांडण झाले, परंतु तो टिकून राहिला. आता शेवटी तो वाईट दिसत आहे. जेव्हापासून त्याने राकेशला काही गोष्टी बोलल्या त्यानंतर जास्त प्रमाणात वाईट दिसत आहे. आरोप हा होतो की बिग बॉस त्याला वाईट दाखवत आहे. तन्वी कोलते सुरुवातीपासूनच आपल्याला अतिशय चांगले खेळताना दिसत आहे. स्वतःचे मत मांडणे असो तसेच विविध टास्क खेळणे असो, प्रत्येक गोष्टीत तन्वी स्वतःचे सिद्ध करताना दिसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे विरोधकसुद्धा तिची प्रशंसा करताना दिसताय. तन्वी ही घरामध्ये 2 वेळेस कॅप्टन झाली. नॉमिनेशन टास्कमध्ये सुद्धा तन्वीला दुसऱ्या स्पर्धकाने नॉमिनेट केले नाही. आतापर्यंत अनुश्री माने ही सुरुवातीपासून एक चांगली स्पर्धक आहे. ही भरपूर ओढ पडताना दिसतात. तिचा गेम पण चांगला आहे. गेम असो या मत मांडणे असो, ती अत्यंत चांगल्या प्रकारे मत मांडते आणि पूर्ण टास्कही पूर्ण करते. जे बाहेर फॅन फॉलोईंग भरपूर प्रमाणात आहे आणि तिला भरपूर प्रमाणात ओढ पडताना दिसत आहे. राकेश बापट हा एक चांगला स्पर्धक आहे. याचेही बाहेर फॅन फॉलोईंग भरपूर आहे. त्याचेही मत मांडणे अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. त्याचा गेम पण चांगला आहे. तो अत्यंत चांगल्या प्रकारे कोणताही गेम असो तो खेळतो. दीपाली सय्यद ही पण एक चांगली स्पर्धक म्हणून ओळखण्यात येते. सय्यद यांचा पण गेम म्हणा या मत मांडणी असो हे चांगल्या प्रकारे आहे. कोणत्याही टास्कमध्ये आपले मत चांगल्या पद्धतीने मांडतात. यांचीही फॅन फॉलोईंग भरपूर आहे. यांनाही बाहेर चांगल्या प्रकारे ओढ पडताना दिसत आहे. तर नक्कीच टक्कर आपल्याला दिसत आहे. पण सर्वात जास्त चर्चा विशालबद्दल होते आहे. विशाल विजेता होणार का अशी चर्चा आहे. तर तुम्हाला काय वाटते, कोण विजेता होणार? नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.